आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह न्यूज, निपक्ष बातम्या, निस्वार्थ भूमिका. वृत्तपत्रांचा श्वास रोखू नका. 150% दरवाढीसाठी व्हॉइस ऑफ मीडियाचा एल्गार. जाहिरात धोरणातील बदल, प्रलंबित देयके आणि पत्रकारांच्या हक्कासाठी जत येते तहसीलदारांना निवेदन. राज्यातील वृत्तपत्र उद्योग सध्या आर्थिक संकटाच्या कड्यावर उभा असून आता तरी शासनाने जागे व्हावे असा ठाम इशारा देत व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेच्या वतीने जत येथे तहसीलदार यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. सन 2019 पासून कागद, प्रिंटिंग साहित्य, केमिकल्स, वीज आणि मनुष्यबळ खर्चात तब्बल 150% वाढ झाली असताना शासनाच्या जाहिरात दरात कोणतीही वाढ न झाल्याने लघु व मध्यम वृत्तपत्राचे अस्तित्व धोक्यात आले असल्याची तीव्र खंत व्यक्त करण्यात आली. राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जत येथेही ही भूमिका ठामपणे मांडण्यात आली. यावेळी शासनाने तातडीने जाहिरात दरात किमान 150% वाढ, ई टेंडर जाहिराती संपूर्ण स्वरूपात प्रसिद्ध करणे, किमान जाहिरात आकार 200 चौरस सेंटीमीटर निश्चित करणे तसेच जाहिरात देयके 30 दिवसात अदा करणे या प्रमुख मागण्या करण्यात आल्या. विलंब झाल्यास व्याज देण्याचीही मागणी यामध्ये करण्यात आली. तसेच लघु व मध्यम वृत्तपत्रांना मोठ्या वृत्तपत्राप्रमाणे समान संधी देऊन जाहिरात वाटपात भेदभाव टाळावा, शासन निर्णय व बैठकीची माहिती पारदर्शकपणे प्रसिद्ध करावी, तसेच सर्व शासकीय जाहिराती माहिती खात्यामार्फतच देण्याची सक्ती करावी अशी मागणी करण्यात आली. याशिवाय प्रलंबित तपासण्या पूर्ण करून पात्र वृत्तपत्रांना नैसर्गिक दरवाढ लागू करावी, तसेच पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिका व पेन्शन योजनेच्या अटी शिथिल करून त्यांना न्याय द्यावा असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. वृत्तपत्र उद्योग हा केवळ व्यवसाय नसून लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. हा स्तंभ आर्थिक अडचणीमुळे डळमळीत झाला तर त्याचा थेट परिणाम जनतेच्या माहितीच्या अधिकारावर होईल असा इशारा यावेळी देण्यात आला. या निवेदनावेळी व्हॉइस ऑफ मीडियाचे जत तालुका अध्यक्ष सुभाष कोकळे, जत शहराध्यक्ष यशवंत कोळी, जिल्हा उपाध्यक्ष हनुमंत शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र बाबर, तालुका उपाध्यक्ष नेताजी खरात, खजिनदार नारायण भोसले, जिल्हा सदस्य सुनील खाडगे, तालुका संघटक ऋग्वेद कुलकर्णी, हनुमंत कोळी यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते. वृत्तपत्र वाचवा, लोकशाही मजबूत करा असा एकमुखी नारा यावेळी देण्यात आला. जनसंवाद लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.